आत्ताच एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे, ती म्हणजे शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडनं जे त्या 3 नाव दिलं होती त्याच्यातली एक नाव मिळालेलं आहे. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं हे नाव आहे ते निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला जे आहे ते दिलेलं आहे. दरम्यान हे जे नाव असणार आहे ते 27 फेब्रुवारीपर्यंतच वैध असणार आहे, कारण 27 फेब्रुवारीला जे आहे ते राज्यसभेच्या निवडणुका होणार आहे आणि तोपर्यंतच हे नाव जे आहे ते वैध असणार आहे. 3 नावं जी आहे ती शरद पवार गटाकडनं निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेली होती आणि यातलं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला.